नमस्कार. अर्थपूर्ण मध्ये आज पुन्हा आपण भेटतो आहोत. थोडाफार खालचा विषय, थोडंफार आणखीन काही असं सगळं घेऊन आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट जाणवते ती म्हणजे युद्ध परिस्थिती आजही अजूनही चालू आहे. आपल्याला भारताला ह्या युद्धाची एवढी झळ लागलेली नाहीये, पण जगात बऱ्याच ठिकाणी या युद्धाची झळ आहे. आणि इतकंच नव्हे तर या सगळ्यामुळे हळूहळू बऱ्याच गोष्टींची टंचाई व्हायला सुरुवात होते. जर का जी भीती आहे बऱ्याच लोकांना जगाला, त्याप्रमाणे समजा तेलाचे साठे, नंतर गॅसचे साठे ह्यांच्यावर जर हल्ले झाले तर काय होईल जगाचं? फिंगर्स क्रॉस्ड, हे नक्कीच. पण या सर्व परिस्थितीमध्ये लक्षात एक गोष्ट घेणं फार गरजेचं आहे. ते म्हणजे आत्ताच्या काळामध्ये पहिली गोष्ट, पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि गल्फ कंट्रीमधनं आपल्याकडे तेलाबरोबर जी खतं येतात त्यांच्याही येण्यावर जरा शंका निर्माण झालेली आहे. आणि याच परिस्थितीत गॅस आणि तेल याच्याबद्दलही शंका निर्माण झालेली आहे. मग त्याचं काय करायचं, तुम्ही आणि आम्ही काय करायचं, हे डिस्कस करण्याकरता मी मुख्य म्हणजे आत्ता आलेली आहे. आणि आपण नक्की काय करू शकतो. आता तुम्ही म्हणाल की हे देशाचा प्रश्न आहे, आपण सामान्य माणसं आपण काय करू शकतो. पण सामान्य माणसं बरीच काही गोष्टी करू शकतात. त्यात आत्ता रिसेंटली मी एक गोष्ट पाहिली, ती म्हणजे पुण्यातल्या एका मुलाने कुठेतरी पेपरमध्ये वाचलं, मला तो मुलगा भेटला तर मी त्याचा पण एखाद्या पॉडकास्टमध्ये नक्की इंटरव्ह्यू घेईन आणि तुमची आणि त्याची भेट ठरवून देईन. पुण्यातला हा मुलगा जो आहे त्याने काय केलंय, हा आजूबाजूच्या सोसायट्यांमधला कचरा जमा करतो. कचरा कुठला? सेंद्रिय कचरा, म्हणजे आपण ज्याला ओला कचरा म्हणतो तो. आणि त्या ओल्या कचऱ्यापासून तो बायोगॅस निर्माण करतो. आज पुण्यातल्या मला वाटतं 1000 पेक्षा जास्त घरांना तो बायोगॅस सप्लाय करतोय. बऱ्याचशा हॉटेल्सना तो सप्लाय करतोय. जर का हे तंत्रज्ञान जमल्यास त्याच्याकडून शिकून सरकारची मदत घेऊ नवीन उद्योगात पडू इच्छिणाऱ्या लोकांनी विकसित केलं तर दोन गोष्टी होतील. एक, गॅसचा प्रश्न सुटेल. दोन, खताचा प्रश्न सुटेल. कारण याच गॅसच्या उत्पादनाचं बाय प्रॉडक्ट म्हणून खत हे पण होणार आहे. म्हणजे खताचा प्रश्न सुटला. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे केमिकल विरहित खत आपल्या शेतकऱ्यांना उपलब्ध होईल आणि प्लस गॅस उपलब्ध होईल. या गोष्टीवर सरकारने तर विचार करायलाच घेतलेला असणार आहे, मला माहितीये. ते सांगायला काय माझी गरज. पण माझी गरज कुठे आहे तर सामान्य फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर. आम्हाला काहीतरी धंदा करायचाय पण काय करायचंय ते कळत नाही. या पद्धतीचा विचार करणारी मंडळी, त्यांच्यासाठी खास हे स्टेटमेंट आहे माझं की जर का तुम्हाला काही करायचंच असेल तर अशा प्रकारचे उद्योग ज्याच्यामुळे तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा धंदा केल्याचं समाधान मिळेल, तो धंदा चालेल म्हणून पैसा मिळेल आणि त्याचबरोबर
समाजाला उपयुक्त असं काहीतरी केलं, हेही समाधान मिळेल. तुमचाही फायदा होईल, जगाचाही फायदा होईल, म्हणजे ज्याला विन विन सिच्युएशन म्हणतो तशी निर्माण होईल. तर जर का हे असंच करावं असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की ह्याच्यावर विचार करा. आणि याच प्रकारे अजून एक उद्योग जो लोक करू शकतात तो म्हणजे फूड बिझनेस. आता फूड बिझनेस इथे तुम्ही म्हणाल एवढी हॉटेल आहेत, फूड बिझनेस म्हटल्यावर लोकांच्या मनात फक्त एकच येतं, घरगुती बायकांनी डबे करून देणे. नाही, तो फूड बिझनेस बद्दल मी बोलत नाहीये. मी फ्रोझन पॅक्ड फूड बद्दल बोलतो. फ्रोझन पॅक्ड फूड याची आज नाही पण थोड्या दिवसामध्ये या सगळ्या युद्ध परिस्थितीमुळे बऱ्याच ठिकाणी डिमांड वाढत जाणार आहे. का? फक्त इकडे मिळत नाहीये, तशीच जगभरात बऱ्याच ठिकाणी ती मिळणार नाहीये. म्हणजे जगातल्या अनेक देशांमध्ये अन्नधान्याचा तुटवडा माजू शकतो. त्यावेळेला जर का तुम्ही फ्रोझन फूड्स करून एक्सपोर्ट करायचा व्यवसाय करण्याबद्दल आतापासून प्लॅनिंग केली तर त्यावेळेला तुमचा धंदा उत्तम जाईल. याच्याबद्दल विचार करा. प्रत्येक जण, प्रत्येक एरियातले लोक काही ना काहीतरी चांगलं बनवत असतात आणि त्या एरियातल्या त्या डिशेस, कधी कधी असंही होतं की काही डिशेस एखाद्या स्पेसिफिक एरिया पुरत्याच असतात, त्या जगभर लोकांना माहीत नसतात, पण अशा परिस्थितीमध्ये त्या माहीत होऊ शकतात. लक्षात घ्या. आता एक आपण मराठी आहोत म्हणून मी म्हणेन की आपल्या मराठी घरांमध्ये काही गोष्टी, फॉर एक्झाम्पल कुळथाचं पिठलं किंवा आपण म्हणू नाचणीच्या भाकऱ्या वगैरे तर कॉमन आहेत, पण अशा प्रकारच्या आणखीन काही गोष्टी ज्या आहेत, पानगी, या असल्या गोष्टी सगळ्यांना माहीत नसतात. आणि अशाच प्रत्येक एरियामध्ये काही स्पेसिफिक गोष्टी असू शकतात. प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात किंवा भारतभरात, कलकत्त्यामध्ये काही स्पेसिफिक डिशेस आहेत ज्या त्यांच्या टिपिकल बेंगाली आणि व्हेजिटेरियननी खूप डेलिशियस असतात, नसतात माहिती आपल्याला. या डिशेस अशाच कुठल्या तरी निमित्ताने जेव्हा जगासमोर येतात तेव्हा पॉप्युलर होतात. जसं आजच्या तारखेला मी एक म्हणेन की जगभरात सगळ्यांनाही इडली, डोसा, वडा हे माहिती आहे. भाजणीचं थालीपीठ किती लोकांना माहिती हो? ते न्यूट्रिशियस नाहीये का? डेफिनेटली न्यूट्रिशियस आहे, खूप न्यूट्रिशियस आहे, पण लोकांना माहित नाहीये सगळ्यांना. टिपिकल मराठी लोकांनाच ते माहिती, आणि ते हॉटेल्समध्ये जे मिळतात ते आणि घरी बनतात ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक. तर अशा पद्धतीच्या काही डिशेस आणि त्याच्याबद्दलचा सर्वे आणि त्याच्यावर त्याचा व्यवसाय करण्याबद्दल विचार जर का तुम्ही करायचा प्रयत्न केलात तर माझी खात्री आहे की तो व्यवसाय नक्कीच उत्तम पण चालेल आणि बरीच वर्ष चालेल. विचार करायचा. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच कुठल्या तरी इंटरेस्टिंग गोष्टीचा विषय. ओके.